नमस्कार. आपण पाहत आहात सत्याची झुंज मराठी न्यूज महाराष्ट्र. ही लोक आजही तुम्ही अकोल्यातली लोक जे इंटरनेटचा वापर करत असाल, गुगल करत असाल, ते बुद्ध फाउंडेशन काय नाव आहे जोशीबाईचं, पल्लवी जोशीने एक आपली संस्था उभी केली आहे बौद्धाची, आणि अख्ख्या आय एम बुद्धा फाउंडेशन नावानं जोशी आणि तो दुसरा अग्निहोत्री या दोन ब्राह्मणांनी जगामध्ये ओळख निर्माण केली आहे. तुम्ही माझ्याशी इथे भांडता, मी तिकडे जोशी कुलकर्ण्याशी भांडत असतो. तुम्ही माझ्या बाजूने उभं राहून त्यांच्याशी भांडलं पाहिजे, तुम्ही त्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडताय. असं काय आहे तुमच्याकडे सांगा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, असं काय आहे तुमच्याकडं जे माझ्या भाषणाला तुमचं गळून पडणार आहे? काय आमदारी आहे, काय खासदारचा आहे, काय इकडचा मुख्यमंत्री तुमचा आहे? तीन गोष्टी जास्त काळ लपून राहू शकत नाही. या दुनियेमध्ये तीन गोष्टी जास्त काळ लपून राहू शकत नाही. एक सूर्य, दुसरा चंद्र आणि तिसरं सत्य. हे जास्त काळ लपून राहू शकत नाही. सत्य परेशान असू शकेल, सत्याला परेशान केलं जाऊ शकेल, सत्य कधीही पराजित केलं जाऊ शकणार नाही. ही बुद्धाची शिकवण घेऊन आज आम्ही या अख्ख्या महाराष्ट्रात आणि देशात उतरलेलो आहे. मी तुम्हाला जी माहिती सांगत होतो, बुद्धाचं जे मला वाटलं की जो अनुभव मला आला, आणि मी ते सांगतोय त्याचं प्रमाण तुम्हाला स्वतःला मिळालं. ते प्रमाण तुम्हाला मिळालं की आमचं म्हणणं ही लोकांपर्यंत जाऊ नये. काय मी पाकिस्तानमध्ये आलो, काय मी अफगाणिस्तानमध्ये आलो, काय ही लोक ही विकत घेतलेली आहे, शिक्का मारलेला आहे, काय यांच्या डोक्यामध्ये मेंदू नाही, काय आम्हाला तर्कबुद्धी नाही, कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही ऐकायचं. आणि मी तुम्हाला आज सांगतोय, माझ्या बाबतीत, इतरांच्या बाबतीत नाही. मी आंबेडकर कुटुंबातला आहे म्हणून मला ऐकायला बघायला सभेला यायचं नाही. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबातला आहे म्हणून माझ्या पाठीशी यायचं नाही. मी जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा असेल तरच माझ्या पाठीशी यायचं. मी जर बाबासाहेबांच्या विचारांचा नाही, माझ्या पाठीशी बिलकुल यायचं नाही, बिलकुल यायचं नाही. या देशामध्ये, या जगामध्ये जो व्यक्ती बाबासाहेबांच्या विचारांचा असेल तोच आमच्यासाठी बाबासाहेबांच्या परिवाराचा आहे. मग तुमचा त्या परिवारात जन्म हो किंवा न हो, हर वो व्यक्ति जो बाबा साहब के विचारों पे चलती है वो बाबा साहब की वारिस है, बाबा साहब की संतान है. मी तुम्हाला तेच सांगत होतो की माझ्या वडिलांनी, मी आज का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आलोय, काय घेणं देणं आहे मला. बाबासाहेबांनी आम्हाला 1933-34 मध्येच मुंबई या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी एवढाच बंगला बांधून दिला. त्या बंगल्यावर आता 17 ते 18 माळ्याची बिल्डिंग उभी आहे. बाबासाहेबांच्या संपूर्ण केलेल्या कामाचा मोबदला आम्हाला मिळतोय. मी MBA फायनान्स आहे, CS आहे, PhD आहे. कॅबिनमध्ये बसल्यानंतर महिन्याला ₹1,00,000, ₹1.5 लाख, ₹2 लाख, आणि हे फक्त नोकरीतनं. बिझनेस असतील, फॉरेन एक्सचेंज असतील, दर महिन्याला ₹9 लाख इन्कम मला आहे. बाहेर पडायची गरज आहे का? परवा रात्री आम्ही गाडीत बसून भाकरी आणि त्याच्यावर ठेचा हा खाल्ला. ₹9 लाख महिन्याला इन्कम असलेला माणूस काय खातोय? भाकरी आणि ठेचा. आज रात्री जेवण मिळेल की नाही माहिती नाही, उद्या जेवण मिळेल की नाही माहिती नाही. झोपतोय कशामध्ये? आमचे ड्रायव्हर असतील, मागच्या सीटलाच पाडायचं, त्याच्यावरच उशी टाकायची, चादर अंगावर शाल घ्यायची आणि त्याच गाडीमध्ये झोपून राहायचं. गाडीची सीट केवढूशी, या पाठदुखीचा आजार लागलाय गाडीमध्ये झोपण्यासाठी. आलिशान गाद्या घरात आहेत, झोपायला मी त्या घरात नाही का? बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबात जन्म घेऊन जर मी फक्त त्या आलिशान घरामध्येच बसून राहिलो तर त्या आंबेडकर घराण्यात जन्म घेणं माझं वाया जाईल. म्हणून मी आज तुमच्यामध्ये आहे, म्हणून मी तुमच्यात आहे. आणि जे नाव माझ्या वडिलांनी मला दिलं त्या नावाचं
जबाबदारी आज माझ्यावर आहे. काय नाव आहे हे? राजरत्न. मी माझ्या वडिलांना भांडायचो, काय हे जुनं पुराणं आडनीट नाव मला दिलं, जुन्या जमान्याचं नाव दिलं, कुणी नीट घेत नाही. माझं नाव सगळं वाकडं तिकडं घेतात, कोणी अर्धा अर्धा नाव घेतात. माझे वडील म्हणायचे, अरे बाबासाहेबांच्या लाडक्या मुलाचं नाव आहे. मी मला का ठेवलं? दुसऱ्याला ठेवायचं होतं ना. आणि मग ज्यावेळेस मी बाबासाहेब आंबेडकरांवर PhD करायचं ठरवलं आणि मग माझ्या वडिलांनी बाबासाहेबांची पुस्तकं मला आणून दिली, चांगदेव खैरमोडेंचं ग्रंथ वाचायला जेव्हा सुरुवात केली तर दुसऱ्या खंडामध्ये मला हा राजरत्न सापडला. मग माझ्या भाषणाला तुमचं कोणतं पण जाणार आहे का? घाबरता माझ्या भाषणाला काय? मी तर तुमच्या सरपंच पदाला नष्ट करायला आलोय? काय मी तर तुमचे नगरसेवक संपवायला आलोय? अरे आम्ही इथे दुधाचा धर्म वाढवण्यासाठी आलोय, बाबासाहेबांचा रिपाई उभा करायला आलोय, बाबासाहेबांची मुवमेंट वाढवायला आलोय. तुमच्याकडे शक्य नसेल तर आमच्याकडे या. आमच्याकडे शक्य नसेल तर ज्याच्याकडे शक्य आहे त्याला ही कमान आपल्याला दिली पाहिजे. सध्या ऑलिम्पिक्स सुरू होतं, माहित आहे? ऑलिम्पिक्समध्ये एक रिले रेस नावाचा प्रकार असतो, माहित आहे? या तरुणांना माहीत असेल. हातामध्ये एक मशाल घेतलेला माणूस पळत असतो. हातामध्ये मशाल घेतलेला माणूस पळत असतो. त्याचा उद्देश काय असतो? ती मशाल त्या स्थानापर्यंत जाऊन खोचायचं, हाच उद्देश असतो. मग तो चालता चालता धावता धावता थकला, तो मशाल ठेवून देतो का? काय करतो? दुसरा जो उभा असतो त्याच्या हातात देतो की मी इथे थकलोय, आता तू घेऊन जा. आमचं काय चाललंय? मी थकलो जरी तरी व्हीलचेअरवर बसून पडेल, पण मशाल काय सोडणार नाही. मी मशाल काय सोडणार नाही आणि ती मशाल त्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवणार नाही. हे आमचं सुरू आहे. ती मशाल कुणाच्या हातात आहे हे बघणं गरजेचं नाही. बुद्धाने सुरुवात केलेली चळवळ, बुद्धाने सुरुवात केलेली या वर्णव्यवस्थेच्या विरोधात सुरुवात केलेली चळवळ, याला कायद्यानं कुणी रूपांतरित केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेबांनी बुद्धांच्या हातातली मशाल या देशामध्ये रोवायचं काम केलं. बुद्धांना हा विचार केला का की माझ्याकडनं शक्य होत नाही, आता मी ही मशाल कोणाला देणार नाही? त्यांच्या हातातली मशाल पुढे गुरु नानक असतील, संत कबीर असतील, संत गुरु रविदास असतील, सम्राट अशोक असतील, महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, मान्यवर काशीराम असतील, यांनी ती मशाल हातात घेऊन इथपर्यंत आणली. ही चळवळ एका पिढीची, दोन पिढीची, तीन पिढीची चळवळ नाही, 2500 वर्षापासून चालत आलेली ही चळवळ आहे. मी तुम्हा लोकांना इशारा देतो, आम्हाला आयुष्य किती आहे माहीत आहे? आंबेडकर परिवाराला बाबासाहेबांचा जन्म 1891चा, 1891 ते 1956, 66 वर्षाचं आयुष्य. आमच्या DNA मध्ये 66, 67, 68 बस, याच्या पुढं आयुष्य जे DNA मधले आहे. DNA कळतो ना? ज्यांचा DNA या फॅमिलीचा आहे त्याला एवढंच आयुष्य आहे. माझ्या वडिलांचंही तेवढंच आयुष्य होतं 67, 68ला, माझंही तेवढंच असेल. मग 60, 65, 70 वर्षाचं आयुष्य ज्याला आहे त्याच्या मागे कशाला जाता? 2500 वर्षाच्या या चळवळीच्या मागे उभे राहा. ही चळवळ तुम्हाला पुढे घेऊन जाईल. 2500 वर्षापासून चालत आलेली ही बुद्धाची चळवळ आहे. 60-65 वर्ष ज्या शरीराला आयुष्य आहे त्याच्या मागे जाण्यात काही अर्थ नाही. या 2500 वर्षाच्या चळवळीच्या मागे उभे राहा. जो कोणी ही चळवळ पुढे घेऊन जात असेल त्याच्या मागे उभे राहा. चेहरे बदलले जाते. ओळखा बुद्धाचं कोण आणि देवदत्तचं कोण. आम्हाला ब्राह्मणापासून नंतर धोका आहे, आधी घरातल्याच देवदत्तापासून आहे. घरातला देवदत्त ओळखा. या सगळ्या मुवमेंट्स बघा, 2018ला मी जे चित्र या भारतात बघितलं की भारताच्या वतीने बौद्ध धम्माचं प्रतिनिधित्व हे कुलकर्णी, तिवारी, त्रिपाठी करतात. संपूर्ण भारतात यांना एक्सपोज केलं, जगामध्ये एक्सपोज केलं. जगामध्ये जाऊन सांगितलं की ही बौद्ध नाहीत, ही ब्राह्मण आहेत, ही आमचा बौद्धाचा पैसा घेऊन
तिथे ब्राह्मणी व्यवस्थेला लावतात. आणि म्हणून यांना कसलंही आमंत्रण पाठवू नका, कसलंही निधी यांना देऊ नका. जपानने दिलेला निधी, जपानने दिलेला या ब्राह्मणांना निधी 70,000 पाऊंडचा निधी, केवळ मी तिकडं भाषण केल्यानंतर त्यांनी ब्राह्मणांना दिलेला निधी परत घेतला की तुम्ही बौद्ध नाही, तुम्ही ब्राह्मणी व्यवस्थेची लोक आहात. 70,000 पाऊंड. आज एका पाऊंडची किंमत मला वाटतं 98 रुपीज आहे, 100 रुपये आहे. हा निधी मी परत घ्यायला लावला की ही बौद्ध नाही. अनुपम खेर, पल्लवी जोशी तर ओळखत नसाल, पण अनुपम खेर नावाचं ते टकलं बघितलंय ना टीव्हीवर, तो स्वतःला बौद्ध म्हणून सांगतो बाहेर जाऊन. ही लोक स्वतःला बौद्ध सांगतात आणि आम्ही एकमेकांचे पाय खेचतो. आणि म्हणून आम्हाला आमची ही चळवळ कोणत्या दिशेने गेली पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला आता निर्धारित करणं गरजेचं आहे. आज याच माध्यमातून, बौद्ध धम्माच्या माध्यमातून या भेसळीला आज मला आलेला जो ईमेल आहे, महिन्याभरापूर्वी मला ईमेल आला. त्यांनी सांगितलं तुमची तिकीट्स, विजा वगैरे या 3 महिन्यामध्ये करा आणि 28, 29, 30 ऑक्टोबरला तुम्ही पॅरिस फ्रान्सला या. दरवेळी मला ज्यावेळेस ईमेल यायचं माझं नाव 7व्या 8व्या क्रमांकावर असायचं, पहिल्या 2ऱ्या क्रमांकावर या तिवारी त्रिपाठींची नावं असायची. म्हणजे आधी आमंत्रणं यांना जायची आणि मग आम्हाला आमंत्रण यायचं. पण काल आलेला ईमेल मला भारतामध्ये सुरू आहे आणि मध्येच ते वक्तव्य लोकांपर्यंत पोहोचू द्यायचं. तर माझं पोलीस प्रशासनाला विनंती राहील की हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी ही जी असामाजिक तत्व या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यावर वेगळीच बंधन त्यांनी घालावं. लहानपणी मी माझ्या वडिलांना नेहमी म्हणायचे ऐतिहासिक नाव कोणी राज म्हणतात, कोणी रत्न म्हणतात, पंजाबला जातो ते रत्न म्हणतात, कुणीही हे नाव नाही घेत नाही. मग माझ्या वडिलांनी सांगितलं आणि तुझं हे जे नाव आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्यात तुझा जन्म बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणाच्या दुसऱ्या दिवशी झाला. सगळे खाली बसून घ्या. पोलिसांना सहकार्य करा. सच्चवचेन होतु मे जय मंगलम. रथिये शरणं अय्यं संघो मे शरणं वरं. एकेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. British Society
घेतल्याशिवाय बौद्ध बांधवांनी आपल्याबद्दल संपूर्ण विश्वातच एक प्रकारची खबर आहे, कारण तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते तुमचं इंटरनॅशनल व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तुमच्या नावाला आणि तुमच्या कर्तृत्वाला एक नवीन वलय निर्माण झालं आहे आणि त्या वलयामुळे आपला या भागामध्ये येण्याचा आपला जो मनीषा आहे, आपण कोणत्या गोष्टीने प्रेरित होऊन या भागामध्ये आलात त्याच्याबद्दल आम्हाला थोडं मुळात मी आपल्याला एक करेक्शन करतो. मी इथे अकोल्यात पहिल्यांदा आलो नाही. मागच्या वर्षी 2 ऑक्टोबरला जवळपास 15,000 लोकांच्या समवेत आमची परिषद झाली. त्याच माध्यमातून आज अकोटमध्ये ही कार्यक्रम कारण मी काल अमरावतीमध्ये होतो. ते अमरावतीच्या कार्यक्रमाच्या आटपल्यानंतर कार्यकर्त्यांना वाटलं की आमच्या जवळ आला तर आम्ही एक धम्म परिषद याही ठिकाणी लावतो आणि मग अशा पद्धतीने आजची ही आमची परिषद आहे. आणि आज फक्त महाराष्ट्रात, केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्ये कालपर्यंत आम्ही बाबासाहेबांची धार्मिक चळवळ उभी केली, आर्थिक चळवळ उभी केली आणि आज ज्या पद्धतीने आमची मतं कुठेतरी कुजवली जात आहेत, हा आमचा नाही अख्ख्या समाजाचा आरोप आहे आणि ती कुजवली जाऊ नये, ती सत्तेच्या बाहेर ठेवल्या जाऊ नये. आणि म्हणून ही राजकीय मुवमेंटही बाबासाहेबांची आणि इतर पक्ष काढण्यापेक्षा बाबासाहेबांचा मूळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज खितपत पडलेला आहे, तोच उभा करायचा, तोच पुनर्जीवित करायचा आणि त्या पक्षाला भरारी देण्यासाठी मी संपूर्ण देशात फिरत आहे. म्हणजे धार्मिक कार्यासोबतच आपल्याला राजकीय कार्यसुद्धा याच्यामधून अवघड हे करायचं आहे. बाबासाहेबांनी 1955ला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची निर्मिती केली आणि 1956ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची निर्मिती केली आणि त्याच परिवारातनं मी येतो. त्यामुळे आमच्यासाठी धम्म वेगळा आणि राजकारण वेगळं असं आमच्यासाठी नाही. आज या देशाचा प्रधानमंत्री 3-3 तास आरत्या करतो ते तुम्हाला चालतं, पण आंबेडकर राजकारण आणि धम्म करतो हे मात्र चालत नाही. हे कुठेतरी आम्हाला लोकांना सोडलं पाहिजे. त्यामुळे मग सर माझं म्हणणं असं आहे की आपण वामन मेश्राम यांच्या बहुजन मुक्ती पार्टीमध्ये त्यांच्या स्टेजवर राहून एक सर्वांना आवाहन केलं होतं की मी त्यामध्ये आजीवन सभासद राहून त्यामध्येच राहील आणि त्याप्रमाणे कार्य करेल. मात्र त्या ठिकाणी आपण ती चळवळ बंद करून बौद्ध समाजाच्या चळवळीने बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि ज्या एक जो रिपब्लिकन पार्टी पक्ष जो स्थापन झाला याच्यात तो जो वामन मेश्राम यांचा पक्ष जो सुटला आपल्याकडून आणि आपण या ठिकाणी बुद्धाचं नेतृत्व करत आहात, तर या बुद्धांना काय विश्वास राहील आपल्यावर की आपण काय करत आहोत? मला वाटतं वामन मेश्रामांनीच त्यांचा पक्ष बंद केला नाही चालू आहे आता त्यांचाच पक्षात 4-5 अध्यक्ष झाले. जी अवस्था रिपब्लिकनची झाली होती ती त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांच्या पक्षामध्ये विभागणी झाली. आपण बौद्ध आणि नेतृत्व करत आहात. आम्ही आमचं म्हणणं त्या संदर्भात मला माहिती बौद्ध राजकारण करू शकत नाही असं म्हणणं जर तुमचं असेल तर योगी त्याच्या भगव्यामध्ये मुख्यमंत्री होतो ते चालतं. मग एक बौद्ध भिक्खू राजकारण का करू शकत नाही? आमचं म्हणणं, तुमचा जो प्रश्न आहे की तुम्ही बौद्धांची मुवमेंट चालवत होता मग राजकारणात का उतरला, मग हा प्रश्न तर बाबासाहेबांना विचारला पाहिजे. नाही बाबासाहेबांनी 1950ला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या जागतिक बौद्ध परिषदेला हजेरी लावली आणि 1956ला रिपब्लिकन पण मुवमेंट उभी केली. मग हा प्रश्न बाबासाहेबांनाही विचारताय का की तुम्ही तर 1954ला आधी 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, मग तुम्ही RPIची घोषणा का करता? हा प्रश्न मग तुम्ही बाबासाहेबांना विचारता असं मला वाटतं. नाही आपण बाबासाहेबांनी शेवटच्या क्षणी सांगितलं होतं की आता इंग्रज आपला देश सोडून जात आहे. अशा वेळेला पुन्हा त्याच लोकांचं राज्य येईल ज्या लोकांनी आपल्यावर हजारो वर्ष राज्य केलेलं आहे. अशा वेळेला आपण आता तडजोड केली पाहिजे आणि जे आपले समविचारी लोक आहेत आपला स्वाभिमान कायम ठेवून समविचारी लोकांची हातमिळवणी करून त्या पद्धतीने आपल्याला राजकारण करावं लागेल. जी लोक या देशात सेक्युलर विचारधारेची आहे, संविधानवादी आहे, त्या प्रत्येकासोबत आपल्याला एकत्र लढा जे संविधान विरोधी आहे त्यांच्यासोबत दिला पाहिजे या मताचा मी आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला एकत्रित सामोरं गेलं पाहिजे. तेच कुठेतरी होत नाही आहे, त्यामुळे आम्ही ही मुवमेंट हाती घेतली. मग बाबासाहेबांचा हा पक्ष पुनर्जीवित करून आपण अशा लोकांची हातमिळवणी करणार आहात का जे संविधानवादी आहेत, जे संविधानाचं मुळापासून ते रिस्पेक्ट करतात, संविधान लागू करण्यासाठी मुळापासून ते जे प्रयत्नशील असतील तर त्यांच्यासोबत आम्ही बसायला तयार. पण जे संविधान विरोधी आहेत त्यांच्यासोबत आम्ही बसायला तयार. एक शेवटचा प्रश्न की आता काही लोक तुमच्याबद्दल असा आरडाओरडा करतायत की राजरत्न आंबेडकर हे आंबेडकर नसून ते संकपाळ. तर याच्याबद्दल आपलं काय? बघा, आत्ता काल परवाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, कोणत्या तरी शाळेतल्या मास्तराने केला आहे.
त्यात त्यांनी बाबासाहेबांच्या मोठ्या भावाचं नाव लक्ष्मण रामजी आंबेडकर त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मला काही लोक असं वाटतं म्हणजे माझे पणजोबा आंबेडकर, माझे आजोबा आंबेडकर, माझे वडील आंबेडकर आणि राजरत्न सकपाळ, म्हणजे म्हणजे कमीत कमी इतिहास तर आता पुस्तक येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रबुद्ध भारत ज्याच्याकडे असेल, बाबासाहेबांनी काढलेला मॅगझिन जर असतील, तर वर राईट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडला उपसंपादक म्हणून नाव लिहिलेलं आहे, मुकुंदराव आनंदराव आंबेडकर. म्हणजे माझे आजोबा आंबेडकर पण राजरत्न सकपाळ. म्हणजे काय माहिती आहे, ब्राह्मणांची जी नीती आहे डिवाइड अँड रूल, ती नीती आमच्यामध्ये कुणीतरी आणायचा प्रयत्न करतोय, जो अंतर्गत RSSचा आहे. EVM संदर्भात चला मग आता गाडी काढा. अरे हे हँडल लागा ना, इकडे काढावा की. आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोज सोमवारला या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशाल अशा प्रांगणात भगवान बुद्धाच्या वर्षावासाच्या परंपरेचा हा 2386वा वर्धापन दिवस आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत संपन्न केला. त्याला सेलिब्रेट करत असताना खेड्यापाड्यातील सगळी ग्रामीण जनता, ज्यांना उपासक उपासिका बाबासाहेबांनी संबोधन केलं, त्या सर्वांना या ठिकाणी येऊन आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही अत्यानंदित आहोत. आम्हाला काम करत असताना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचं फलित म्हणून इथं दिसलेली जी जनता होती, त्यामुळे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न साहेब आंबेडकर हे जागतिक ख्यातीचे तत्त्वचिंतक असल्यामुळे त्यांनी या सभेला संबोधित करत असताना बाबासाहेबांचा रथ ज्या पद्धतीनं आपल्याला पुढे न्यायचा आहे, तो रथ आम्ही कुठल्या पद्धतीनं नेला पाहिजे याचं मार्गदर्शन केलं. जिथं बुद्ध आहे तिथं देवदत्तसुद्धा असतात, हा विसर आपल्यास पडू नये अशा प्रकारचा त्यांच्या बोलण्याचा ओघ होता. आणि या कार्यक्रमाला उपस्थित जेवढे स्त्री पुरुष असतील अक्षरशः भारावून गेल्यासारखे झालेले होते. आणि या 2500 वर्षाच्या परंपरेचा आजचा हा मागोवा आकोट नगरीमध्ये पहिल्यांदाच घडून आलेला आहे. आणि हा कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्तपणे सगळ्या लोकांच्या समन्वयाने आकोट नगरीच्या पंचक्रोशीमधील जेवढी जनता असेल त्या प्रत्येकाच्या सहयोगाने हा कार्यक्रम संपन्न झाला. याविषयी आम्हाला कृतज्ञता वाटते. महापुरुषांचा रथ हा पुढे घेऊन जात असताना जे आत्मिक समाधान लाभते ते अनन्यसाधारण स्वरूपाचं असते. ते काम करत असताना कष्ट कितीही पडले तरी चालतील, पण आम्हाला ते काम केल्याचा जो कुशल कर्म करण्याचा जो आनंद असते तो आनंद आमच्या पदरात जनतेनं भरभरून टाकला. म्हणून अजून एक नवी ऊर्जा प्राप्त झाली. सदर विषयाला सर्वांनी सहयोग करावा ही अभिलाषा धरतो. आणि पत्रकार महोदय, मी आपणास एक प्रकारची विनंती करतो की अशा प्रकारचं जे काही समाजदर्शन म्हणून पत्रकाराचं एक अंग असते, ते पत्रकाराचं अंग आपण निपक्षपणे पार पाडावं. कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये म्हणजे पक्षपातीपणा असू नये एवढं मी आपणास विनंती करेल आणि माझं बोलणं इथंच थांबवेल. 23/9/2024
अकोट या ठिकाणी भव्य धम्ममेळा आयोजित केला होता. त्या धम्ममेळामध्ये अकोट तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका सान बालक बालिका सर्व या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. राजरत्न साहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं आम्ही सर्व भारतीय बौद्ध महासभा जिल्हा तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमसुद्धा आम्ही अशाच प्रकारे राबवत जाऊ अशी इच्छा जाहीर करतो. जय हिंद. 2024 रोजी कास्तकार भवन अकोट येथे आयुष्यमान डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनात भव्य वर्षवासानिमित्त धम्ममेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या धम्ममेळाव्यामध्ये अकोट तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी सहभाग घेतला. त्याबद्दल मी अकोट तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचे आभार मानतो. जय भीम, जय नमो बुद्धा. दिनांक 23/9/2024 सोमवार या दिवशी भारतीय बौद्ध महासभा अकोला कार्यकारिणी, भारतीय बौद्ध महासभा अकोट तालुक्याची कार्यकारिणी या दोघांच्याही समन्वयाने एक धम्म परिषद या ठिकाणी घडवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ती चांगल्या प्रकारे यशस्वी कशी करावी ही एक आम्ही योजना हाती घेतली आणि त्या धम्म परिषदेला राजरत्न डॉक्टर आंबेडकर साहेब यांनी मोलाचं असं आम्हाला एक मार्गदर्शन केलं. धम्मावर त्यांनी अनेक प्रकारे आम्हाला विश्लेषण करून सांगितलं आणि धम्मामध्ये कसं काय आपल्याला घडता येईल, आपल्याला धम्मापासून काय घेता येईल, त्या धम्मावर आपण कसं चाललं पाहिजे हे राजरत्न आंबेडकर साहेबांनी आम्हाला परिपूर्ण या ठिकाणी आलेला जो जनसमुदाय आहे जवळजवळ 1000-2000 लोकसंख्येच्या समुदायाने या ठिकाणी तो समुदाय सगळे उपासक राजरत्न आंबेडकरांचे हे धम्ममेळाव्यातील विचार ऐकून उद्विग्न झाले, गदगद झाले. जय भीम, जय महाराष्ट्र. आज 23 सप्टेंबर 2024 रोजी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांचा आज धम्ममेळावा आयोजित करण्यात आला होता. आज मी अकोट तालुका भारतीय बौद्ध सभेचा कार्याध्यक्ष गणेश वानखडे, राहुलनगर अकोट येथील रहिवासी असून आजचा हा जो धम्ममेळावा आयोजित आमच्या कार्यकारिणीमार्फत जो धम्ममेळावा आयोजित करण्यात आलेला होता तो कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भरपूर बौद्ध बांधवांनी प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व बौद्ध बांधवांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आजचा हा कार्यक्रम यशस्वी ठरला असं मी मनापासून मानतो.